वेट वेट. मी दीपाली सचिनवाल ईश्वरीस आई बोलते. मी तिला आता साधारण दिवाळीनंतर कॅलिब्रा प्री स्कूल या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. आत्ता सध्या तिची ॲक्टिव्हिटीज वगैरे बघून तिच्यामध्ये चेंजेस झालेले दिसत आहेत. स्कूलमध्ये आत्ता स्टार्टिंगलाच ॲक्टिव्हिटी घेतली दोरा मनी ओवायची. ती पण घरी येऊन तिने प्रॅक्टिस केली, प्रॉपर करता आलं तिला. त्याच्यानंतर आत्ता स्पोर्ट्स डे इव्हेंट्स झाला त्यांचा, ॲन्युअल स्पोर्ट्स डे. त्यामध्ये पण तिने पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच्यात ती विनर पण झाली. आणि त्याच्यामुळे तिला असं एक कॉन्फिडन्स आला आहे की मी छान खेळू शकते. त्याची तिने प्रॅक्टिस पण केली होती. तिला कलर्स ओळखता येतात, रिंग्स होत्या, रिंग्सची ॲक्टिव्हिटी होती ती पण तिने व्यवस्थित केली, घरी प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर टीचर्स जे आहेत, स्पेशली निकिता टीचर आहे, माधुरी टीचर आहेत, तर त्यांनी तिच्याकडून व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतली. तिचे जे बुक्स आहेत अवेलेबल दिलेले, तर त्यामध्ये स्टोरीज, सॉंग्स जे पण काही आहे तर ती घरी येऊन बोलते व्यवस्थित. तिचे प्रोनाऊन्सिएशन पण प्रॉपर यायला लागले. A to Z बोलते, 1 to 10 प्रॉपर बोलायला लागले. त्याच्यानंतर तसंच आत्ताच स्पोर्ट्स डेच्याच दरम्यान फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन झाली होती, स्कूलने अरेंज केलेली. तर त्यामध्ये ती कॅप्सिकम बनली होती. त्यात टीचरने तिला जे जे सेंटेन्सेस दिले ते अगदी प्रॉपर ती बोलली आणि एक स्टेज डेअरिंग असतं ना, तर ते तिच्यामध्ये आलं. ती व्यवस्थित बोलली माईकवर न घाबरता. आणि मोनिका टीचर त्या पण हेल्पफुल आहेत. काही प्रॉब्लेम असेल तर त्या सांगतात व्यवस्थित प्रॉपर. आणि त्यांच्या स्कूलमधून अदर जे टीचर्स आहेत, स्टाफ आहेत, तर त्यांचं पण प्रॉपर मार्गदर्शन मिळतं. क्रिसमस डे सेलिब्रेशन झालं आहे, असे परत मकर संक्रांती सेलिब्रेशन झालं आहे, ते पण एकदम व्यवस्थित मुलांकडून डेकोरेशन वगैरे करून घेतलं आहे. पतंग, काईट फ्लाईंग ते पण करून घेतलं आहे. मुलांना ड्रॉइंग वगैरे एकदम छान शिकवतात, कलरिंग करायला सांगतात. ह्या अशा काही ॲक्टिव्हिटीज होतात, त्याच्यातून मुलं शिकत आहेत आणि तिची ग्रोथ ही प्रॉपर होते, ते दिसतं पण आहे आम्हाला. आणि कॅलिब्रा प्री स्कूल एक चांगले उदाहरण आहे की मुलांना तिथे लर्निंगसाठी पाठवलंच गेलं पाहिजे. थँक्यू.